हाय गाईज. आजचा आपला टॉपिक काय आहे? BMS, BHMS, BPTH आणि BDS या चारपैकी कोणता कोर्स बेस्ट आहे इन फ्युचर, आपण ते आजच्या व्हिडिओमध्ये डिस्कस करणार आहोत. कोणत्या कोर्सला गव्हर्नमेंट जॉब्स आहेत, कोणत्या कोर्सला किती पेमेंट तुम्हाला भेटणार गव्हर्नमेंटमध्ये आणि प्रायव्हेटमध्ये, आपण हे सर्व डिस्कस करणार आहोत. यानंतर मी तुम्हाला काय सांगणार आहे, कोर्सेसचे ड्युरेशन काय आहे, यानंतर तुम्हाला काय काय करता येईल हा कोर्स केल्यानंतर, जेणेकरून तुम्हाला समजेल या चार कोर्सपैकी इन फ्युचर तुम्हाला कोणता कोर्स बेस्ट राहील एज्युकेशनसाठी आणि इन्कम सोर्ससाठी, हे देखील मी तुम्हाला डिस्कस करणार आहे. आणि माहीत आहे BMS, BHMS, BPTH आणि BOMS चे सर्व विद्यार्थी थोडंसं काही ना काही विचार करणार, बोलणार. तर तुम्हाला आत्ता सांगतो गाईज, हे मेडिकल कोर्सेस आहेत. सर्व कोर्सेस त्यांच्या फील्डमध्ये बेस्ट आहेत. काही जणांना लवकर सक्सेस आहे, काही जणांना लेट सक्सेस आहे, पण जे रिअल आहे मी तुम्हाला ते सांगणार आहे आजच्या व्हिडिओमध्ये. लक्षात, यामध्ये सर्व आपण आजच्या व्हिडिओमध्ये डिस्कस करणार आहोत आणि ॲडवाइस देखील तुम्हाला देईल. आणि गाईज लास्ट एक सांगतो तुम्हाला, तुम्ही एज्युकेशन लोन वरतीही तुमचं एज्युकेशन कंप्लीट करू शकतात, जेणेकरून तुम्ही जी फीस भरताल ते तुम्हाला रिफंड होईल. ते कसं ते देखील मी तुम्हाला थोडक्यात सांगणार आहे. लक्षात, आता आपण स्टेप बाय स्टेप सुरू करू. ओके. सो गाईज आजचा आपला टॉपिक काय आहे? BMS, BHMS, BDS, BPTH यापैकी बेस्ट कोर्स काय राहील इन फ्युचर तुमच्यासाठी. ओके. यानंतर स्टार्टिंग सॅलरी किती आहे, यानंतर डिग्री कंप्लीट झाल्यावर तुम्हाला किती सॅलरी भेटेल हे देखील आपण थोडक्यात पाहू. आणि पर्याय किती आहेत, म्हणजे तुम्हाला ऑप्शन्स किती आहेत त्याच्यामध्ये, त्या कोर्समध्ये, हे देखील मी तुम्हाला सांगेल. आणि एज्युकेशन लोन बद्दल थोडक्यात तुम्हाला मी अगोदर सांगतो गाईज. एज्युकेशन लोन जर तुम्ही काढत असताल तर एज्युकेशन लोन फेडण्यासाठी तुम्हाला साधारणतः 10 वर्ष दिले जातात. आणि तुमचा एज्युकेशन लोनचा जो हप्ता आहे ना, तो कधी सुरू होईल? तुमची डिग्री कंप्लीट झाल्यानंतर. म्हणजेच तुमची डिग्री कधी कंप्लीट होणार? 4.5 वर्ष, त्यानंतर 1 वर्ष इंटर्नशिपचे, म्हणजेच 5 वर्ष 6 महिन्यानंतर तुमचे हप्ते सुरू होणार. कशाचे? तुम्ही जे एज्युकेशन लोन घेताल तर त्या गोष्टीचे. लक्षात, जर एज्युकेशन लोनवरती तुमचं जर शिक्षण होत असेल आणि तुम्हाला 10 वर्ष फेडायला भेटत असतील तर योग्य तो पर्याय निवडा. मी पॉईंट ऑफ व्ह्यू करणार नाही, कारण की मेडिकलचे कोर्स आहेत. कोणत्या कोर्सबद्दल जर मी बोललो तर इफ तुम्ही स्वतःचं हॉस्पिटल किंवा क्लिनिक टाकलं असेल, लाईक तुम्हाला आहे ना, साधारणतः पर पेशंट 200 रुपये फीस पडेल. पर पेशंट 200 रुपये फीस पकडू आपण, सध्या तेच चालू आहे. आता इन फ्युचर जास्त असू शकते, पण आपण 200च्या हिशोबाने पाहू. डेली तुम्हाला आहे ना, डेली किती, एक साधारणतः 20 पेशंट तुम्ही कव्हर करता डेली. दिवसाचे आपण 20 पेशंट पकडू. ओके. तर तुम्हाला आहे ना, साधारणतः 4000 इन्कम झाली. किती? 4000 इन्कम. म्हणजेच महिन्याची तुम्हाला साधारणतः 1 लाख इन्कम झाली. 1 लाखाच्या वरी होते, पण आपण 1 लाख पकडू. ओके. यामध्ये तुमचं ओन हॉस्पिटल झालं बरं का, तुमचं स्वतःचं हॉस्पिटल झालं. लक्षात. यानंतर पुढचं पहा गाईज, नोट, सर्दी खोकला ताप जो माणसाला आहे ना आजार एनी टाइम राहतो, महिन्याला येत राहतो सर्दी खोकला ताप. ओके. तर हा आजार आहे ना, ते BMS कडेच दाखवणार ना आपण, BMSच्या डॉक्टरकडेच दाखवणार, थोडीच MBBS डॉक्टरकडे दाखवणार. कारण की MBBS वाला किती फीस घेतो? 500 रुपये फीस घेतो. पण BMS वाला 200 रुपये फीस आणि 300 रुपयाच्या गोळ्या, म्हणजेच 500 रुपयामध्ये तुम्ही गुड, तुमची तब्येत हेल्थ सर्व चांगलं. त्यामुळे तुम्ही कोणत्या डॉक्टरला प्रेफर करणार? BMS डॉक्टरला. त्यामुळे आहे ना, या ठिकाणी देखील BMS डॉक्टर हा कामाला येतो. MBBS जर नंतर म्हणलं तर BMS डॉक्टर ऑलवेज बेस्ट राहील. ओके. इन्कम तुमची चालू राहील. यानंतर पुढचं पहा गाईज, अदर्स जॉब. आता अदर्स जॉब ऑप्शन देखील आहेत बरं का BMS कंप्लीट झाल्यानंतर. तसेच बाकीच्या कोर्सला अदर्स जॉबला ऑप्शन नाही आहेत, आताच क्लिअर होतो. ओके. सो गाईज यामध्ये पहा, यामध्ये आहे आयुर्वेदिक मेडिकल ऑफिसरमध्ये डिस्ट्रिक्ट लेवलचा ऑफिसर आहे, यानंतर पब्लिक हेल्थचा आहे, यानंतर योगाचा आहे, यानंतर रोग नियंत्रण डिस्ट्रिक्ट लेवलवरती आहे, यानंतर डिलिव्हरी नॉर्मलचा आहे. लॉट्स ऑफ ऑप्शन्स आहेत गाईज. BMS कंप्लीट झाल्यानंतर तुम्हाला भरपूर ऑप्शन भेटतात. तुम्ही विचार पण करू शकत नाहीत. एकदा त्या फील्डमध्ये उतरून पहा, त्यानंतर तुम्हाला समजेल किती फायदा आहे. लक्षात. यानंतर पुढचं पहा गाईज, MBBS अंडर सर्जरी. आता जे विद्यार्थी BMS कंप्लीट करतात त्यांना हे माहीत असणं गरजेचं आहे, कारण की तुम्हाला आयुर्वेदाचा परमिशन भेटलेली आहे. तर जे डॉक्टर MBBSची ऑपरेशन करतात त्या ठिकाणी सर्जरीला कोण हेल्प करणार आहे? BMSचा डॉक्टर. अगोदर BDSचा करत होता, पण 2 वर्षापासून BMSचा डॉक्टर सर्जरी करत आहे. तर तुम्हाला एका सर्जरी मागे 7, 10, 15 हजार असे दिले जातात. एका सर्जरी मागे 7, 10, 15 हजार दिले जातात. ते आता डिपेंडिंग राहणार हॉस्पिटल, कोणत्या हॉस्पिटलमध्ये सर्जरी होत आहे त्याच्यामध्ये. ओके. सो गाईज यामध्ये पहा काय आहे. सो 25,000 आपण काय पकडले?
तुमची पेमेंट पकडली प्रायव्हेट जॉबची. ओके, यानंतर 1 लाख पकडू आपण क्लिनिक म्हणजे तुमचं दवाखाना, दोन्ही पण बरं का कव्हर करणार तुम्ही, कारण की तुम्ही थोडीच दिवसभर दवाखान्यात राहणार, तुम्ही स्वतःच्या क्लिनिकमध्ये पण येणारच ना नंतर, त्यामुळे. आणि या ठिकाणी 10,000 पकडू आपण तुमच्या याचे आपले सर्जरीचे. ओके, म्हणजेच 1,35,000 ही तुमची मंथली पेमेंट झाली. किती? 1,35,000. BMS कंप्लीट झाल्यानंतर तुमची मंथली पेमेंट 1,35,000. जाऊ द्या, 35,000 पण कॅन्सल करा, तर या ठिकाणी 1,00,000 झाली. किती? 1,00,000. त्यामुळे तुमचं डिसिजन तुम्हाला काय कोर्स करायचा आहे. एज्युकेशन लोन लक्षात ठेवा गाईड. ओके, इफ जर गव्हर्नमेंट जॉब तुम्हाला भेटली तर पहिल्यांदा तुम्हाला 35 ते 50,000च्या आत पेमेंट भेटेल. BMS गव्हर्नमेंट जॉब अवेलेबल आहे. जर तुम्हाला गव्हर्नमेंट जॉब भेटली तर 35 ते 50,000 तुम्ही पेमेंट उचलू शकतात. लक्षात समजलं तुम्हाला? हा होता BMS बद्दल. ओके, आता यानंतर पुढचं पहा गाईज, BHMS बद्दल मी दुसरा सांगतो तुम्हाला. ओके, बॅचलर ऑफ होमिओपॅथिक मेडिसिन अँड सर्जरी हा आहे लॉंग फॉर्म. ओके, यानंतर याचा ड्युरेशन किती आहे? 5.5 इयर्स आणि इंटर्नशिप सर्व मिळून. ओके, या ठिकाणी इंटर्नशिपला साधारणतः किती पेमेंट भेटते? एक साधारणतः 300 ते 700 रुपये. 300 ते 700 रुपये इंटर्नशिपला भेटतात या ठिकाणी. ओके, सो काय यामध्ये पहा, BHMS कंप्लीट झाल्यानंतर तुमची स्टार्टिंग पेमेंट ही 8 ते 12,000 राहणार. 8 ते 12,000 राहणार. ती देखील कशी? प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये रिक्वायरमेंट असल्यावर ते डिसिजन राहणार. होप्सवरती डिसिजन राहणार तुमचं. ते डिसिजन नॉट अ कन्फर्म बरं का, डिसिजन राहणार. आता कारण की BHMS ला फक्त प्रत्येक हॉस्पिटलमध्ये एकच डॉक्टर राहतो BHMS साठी, होमिओपॅथीसाठी. लक्षात, व्यायाम वगैरे करून घेण्यासाठी. यानंतर पुढचं पहा गाईज, इफ ओन हॉस्पिटल लाईक फ्री. आता तुम्ही तुमचा स्वतःचा दवाखाना टाकला BHMS वाल्याने. ओके, BHMS वाल्याने स्वतःचा दवाखाना टाकला आणि समजा तुम्हाला 100 किंवा 200 रुपये असेल पेमेंट. ओके, 200 रुपये पेमेंट असेल, पण तुमचा दवाखाना कोणत्या ठिकाणी चालेल? गावामध्ये चालेल. ज्या विद्यार्थ्यांची BHMS ची डिग्री कंप्लीट होणार आहे अशा विद्यार्थ्यांचा दवाखाना फक्त गावामध्ये चालेल, कारण की गावाच्या लोकांना डिग्रीशी मतलब नाहीये, शहराच्या लोकांना डिग्रीशी मतलब आहे. जरी तुमची BHMS ची डिग्री असेल तरी गावातल्या लोकांना तुमचा विलाज पटेल. आता सांगतो तुम्हाला. त्यामुळे आहे ना, जो विद्यार्थी BHMS चा कोर्स करत आहे आणि त्याची BHMS ची डिग्री कंप्लीट होणार आहे असे विद्यार्थी गावामध्ये जास्त सक्सेसफुल होतात, कारण की त्या ठिकाणी तिथल्या लोकांना डिग्रीशी मतलब नाहीये, त्यांचा आजार राहिला बस झाला, ह्यांना काही पाहिजे नाहीये. त्यामुळे आहे ना, गावामध्ये BHMS वाले राहतील. एक्सपेक्टेड लेवल आपली कशी लेवल आहे का, आपण किती कमवताल त्याच्यावरती तिथं डिपेंडिंग राहणार ह्याची इन्कम. ओके, यानंतर पुढचं पहा गाईज, नो गव्हर्नमेंट जॉब. गाईज या ठिकाणी गव्हर्नमेंट जॉब जास्त प्रमाणात नाहीयेत. BHMS ला गव्हर्नमेंट जॉब जास्त प्रमाणात नाहीयेत. सो प्रायव्हेट सेक्टरमध्ये नॉट लॉट्स ऑफ जॉब. प्रायव्हेट सेक्टरमध्ये पण जास्त जॉब नाहीयेत. ज्या ठिकाणी भेटेल त्या ठिकाणी करावं लागेल. लक्षात समजलं? यानंतर मोस्टली नो सर्जरी फॉर पेशंट. आता या ठिकाणी BHMS चे डॉक्टर जास्त प्रमाणात सर्जरी करत नाहीयेत. इथून पुढचे बरं का, अगोदरचे करतात कारण की त्यांचा एक्सपिरियन्स जास्त आहे, त्यांचं शिक्षण झालेलं आहे त्या पिरियडमध्ये. त्यामुळे त्यांच्यासोबत आपण कम्पेअर स्वतःला करू शकत नाहीयेत, हे लक्षात ठेवा गाईज. ओके, यानंतर पुढचं पहा गाईज. सो 10 ते 10,000 प्लस 2,000 आणि अदर्स 5,000, म्हणजे या ठिकाणी महिन्याचे तुम्ही 17,000 कमवताल BHMS साठी. आणि जर गावात दवाखाना असेल तर या ठिकाणी 30 ते 50,000 देखील होऊ शकतात, डिपेंडिंग तुमचं लक, तुमच्या स्किल्स, हे सर्व काही. लक्षात समजलं? त्यामुळे हे होतं BHMS बद्दल. ओके, सो गाईज यामध्ये एक नोट पहा, या सर्व कोर्सेससाठी इम्पॉर्टंट आहे नोट आहे पहा. सो गाईज तुमच्या गावातील, काय म्हणतोय, तुमच्या गावातील BHMS, BPTH, BDS डॉक्टर आता जास्त कमवत आहेत. बरोबर, तुमच्या गावातले डॉक्टर BMS असेल, BHMS असेल किंवा BMS ला आता तुम्हाला माहित आहे जास्तच आहे. BHMS, BPTH आणि BDS हे तुमच्या गावातले डॉक्टर आहेत आणि जास्त प्रमाणात कमवत असतील तर त्यावरती जास्त डिसिजन घेऊ नका बरं का. त्यावरती तुम्ही तुमच्या एज्युकेशनचं डिसिजन घेऊ नका. म्हणजे तुम्हाला काय वाटलं, तुमचा गावातला BHMS चा डॉक्टर जास्त कमवत आहे तर मी पण BHMS करणार. BDS करत असेल, BDS कमवत असेल तर मी पण BDS करणार. तुम्ही त्यांच्यावरती डिसिजन घेऊ नका की तुम्ही देखील सक्सेस होणार. आता सांगतो, तुम्ही ते डिसिजन तुम्ही घेऊ नका, कारण तुम्ही पण 2032 प्लस बरं का, 2032 मध्ये सक्सेस होताल. ओके, तुम्ही 2032 मध्ये सक्सेस होताल. एवढ्या स्ट्रगल मध्ये तुम्ही डिसिजन कसं घेणार,
की तुम्ही त्यापर्यंत पोहोचू शकतात, कारण की त्यांचा काळ संपला ना काहीच. ते डॉक्टर झाले, त्यांचं ऑपरेशन वगैरे केले त्यांनी, त्यांना एक्सपिरियन्स चांगला होता, त्यांचं सक्सेस झालं ना. पण तुम्ही त्या लेवलला कसं पोहोचू शकतात या 3 कोर्सेसमध्ये, BHMS, BPTH आणि BUMS आणि आपलं काय आहे BPTH, BDS आणि BHMS, हे 3 कोर्सेस बद्दल बरं का. लक्षात समजलं. त्यातल्या त्यात BUMS पण येतं. ओके, यानंतर समजलं तुम्हाला. त्यामुळे डिसिजन तुमचे आहे, तुम्हाला काय करायचं आहे, तुम्हाला कोणता कोर्स घ्यायचा आहे हे तुमचं डिसिजन राहील. ओके, लक्षात. प्रत्येक कोर्स चांगला आहे पण इन्कम सोर्स कमी आहे. ओके, यानंतर पुढचं पहा गाईज, BDS, बॅचलर ऑफ डेंटल सर्जरी. आता दाताची सर्जरी तर नसते, फक्त रूट कॅनिंग वगैरे वगैरे जे काय असेल ते असतं तुम्हाला. ओके, सो गाईज हा कोर्स आहे 5 वर्षाचा. या ठिकाणी इंटर्नशिपसाठी फक्त तुम्हाला 500 रुपये दिले जातात, जे की 1 वर्षाचे असतात. यानंतर नोट आहे, 1 ते 2 वर्षानंतर एक्सपिरियन्स भेटल्यानंतर तुमची सॅलरी साधारणतः 30 ते 50 होते प्रायव्हेट सेक्टरच्या जॉबमध्ये. किती? तुमची डिग्री कंप्लीट झाली 5 आणि या ठिकाणी 6 म्हणजे 7 वर्षानंतर. किती? BDS साठी 7 वर्षानंतर तुम्ही किती कमवताल? 30 ते 50 हजाराच्या आत कमवताल. पण BMS वाला कधी कमवेल? 4.5 वर्षानंतर. त्यामुळे हे डिसिजन तुम्हाला घ्यायचं आहे, काय करायचं. ओके, यानंतर पुढचं पहा पाहिजे गाईज, BDS कंप्लीट झाल्यानंतर तुम्हाला स्टार्टिंग पेमेंट राहील सिच्युएशन वरती भेटेल. तुम्हाला प्रायव्हेट सेक्टरमध्ये सिच्युएशन वरती भेटेल, कारण की दातच खराब होत नसतात ना काही. काय करणार तुम्ही? आता भरपूर जण म्हणत असताल सर यामध्ये भरपूर ऑप्शन आहेत. भरपूर ऑप्शन आहेत काहीच नाही म्हणत नाही मी, भरपूर ऑप्शन आहेत, पण त्यामध्ये जास्त सक्सेस नाही ना तुम्हाला. किती? 100, 200, 1000, 3000, 4000, 5000 असे कमवताल ना तुम्ही. त्याच्यानं तुम्ही लवकर वर येणार का सांगा बरं तुम्ही मला. त्या हिशोबाने सांगतोय तुम्हाला. हा आहे BDS बद्दलची इन्फॉर्मेशन. ओके, सो गाईज यामध्ये प्रायव्हेट सेक्टरचं झालं. इफ ओन हॉस्पिटल सो टीथ नॉट. आता समजा तुम्ही स्वतःचा दवाखाना टाकला, दाताची तुमची डिग्री कंप्लीट झाली, तुम्ही स्वतःचा दवाखाना टाकला, तर तुम्ही विचार करा गाईज, तुमच्याकडे ऑलवेज पेशंट येतील का? ऑलवेज दात खराब होतील का लोकांचे? जाऊ द्या, दात केले खराब आपण, हे साधारणतः 30% लोकांचे दात खराब केले. पण त्या लोकांनी काय केले? परमनंट इलाज केला दाताचा. काय केला? परमनंट इलाज केला. मग ते पेशंट येणार आहेत का? ते पेशंट रिवर्स होणार आहेत का? ताप, सर्दी, खोकलावाले ते वापस येतात. पण हे येणार आहेत का तुमच्याकडे? बिलकुल येणार नाहीयेत. त्यामुळे आहे ना, डेंटलला आत्ता अशी सिच्युएशन आहे काही सिटीमध्येच, त्यांना स्वतःच्या घरातून पैसे भरावे लागत आहेत दवाखाना काढलेला पेमेंट देण्यासाठी. ते जर दवाखाना चालवतो ना, तर त्यांना पेमेंट देण्यासाठी. लक्षात. त्यामुळे तुमचं डिसिजन राहणार, इफ खराब झाले तर ते बदलून घेतात. त्यामुळे तुमचं डिसिजन राहणार तुम्हाला काय करायचं आहे. आता नंतर समजेलच डिग्री कंप्लीट झाल्यानंतर, पण तुम्हाला माहित असावं बरं का. बाहेर जाऊन चेक करून घ्या तुम्ही. ओके, यानंतर दुसरं पहा, BDS डॉक्टर ओनली हायली सक्सेस चिल्ड्रन डॉक्टर. आता BDS मध्ये पण आहे बरं का सक्सेस, पण कोणासाठी आहे? जे लहान लेकरांचे डॉक्टर असतात ना त्यांच्यासाठी आहेत. जे लहान लेकरांचे डॉक्टर्स असतात ना त्यांच्यासाठी जास्त सक्सेस आहे. का बरं? कारण की लहान लेकरांचे दात हे चॉकलेट खाल्ल्यामुळे हे खराब होतात आणि ते रिपीट पेशंट झाले डेंटलसाठी, म्हणजे BDSच्या डॉक्टरसाठी. ते काय झाले? रिपीट पेशंट झाले. त्यामुळे आहे ना, लहान लेकराचाच दवाखाना जास्त चालतो. तुम्ही पाहू शकता तुमच्या डिस्ट्रिक्टमध्ये मोठ्यांचा जास्त चलत नाही. लक्षात. समजलं. या ठिकाणी गव्हर्नमेंट जॉब देखील नाही बरं का, गव्हर्नमेंट जॉब BDSला. त्यामुळे तुमचं डिसिजन आहे. ओके, सो गाईज नोट, आय नो लॉट्स ऑफ ऑप्शन. तेच सांगितलं तुम्हाला, लॉट्स ऑफ ऑप्शन आहेत, भरपूर इन्कम आहे, पण कसं आहे? व्हेरी स्लो इन्कम आहे, स्लो. आता तुम्ही तेवढं 7-8 वर्षामध्ये तेवढं करणार आहात का BMS करून 4 ते 5 वर्षामध्ये कमवायला सुरू करणार? हे तुमचं डिसिजन राहणार. ओके, सो गाईज यानंतर लास्ट आहे BPTH, बॅचलर ऑफ फिजिओथेरपी. 5.5 वर्षाचा कोर्स आहे. या ठिकाणी 2 वर्षाचं तुम्हाला मास्टर्स करावं लागतील बाहेर जाऊन. यानंतर तुमची डिग्री कंप्लीट झाल्यानंतर तुम्हाला 10,000ची पेमेंट भेटणार बरं का. BPTHच्या विद्यार्थ्यांना 5.5 वर्षाची डिग्री कंप्लीट झाल्यानंतर 1-2 वर्षाचा कोर्स करावा लागतो. त्यानंतर तुमची कुठं 10,000 पेमेंट होणार? किती? 7, 5, 5.5, 6.5, 7.5 म्हणजे साधारणतः 8 वर्षानंतर तुम्ही 10,000 कमवायला सुरू करणार. 8 वर्षानंतर 10,000 कमवायला सुरू करणार. लक्षात. तुमचं डिसिजन आहे. तुम्हाला BPTH करायचं असेल तर करा, आम्हाला काही प्रॉब्लेम नाहीये. ओके, सो काय यानंतर पहा, BPTH कंप्लीट झाल्यानंतर 2 वर्षाचं मास्टर डिग्री करावं लागेल तुम्हाला. यानंतर कंप्लीट झाल्यानंतर स्टार्टिंग पेमेंट तुमची 10,000 असेल. ओके, 7 वर्षानंतर तुम्ही डिग्री करणार, म्हणजे 7 ते 8 वर्षानंतर तुमची BPTHची इन्कम सुरू होणार. तोपर्यंत वर्षच गेले तुमचे. त्याच्यामुळं तुम्हाला BPTH बद्दल मी जास्त सांगत पण नाही व्हिडिओमध्ये. लक्षात. समजलं. सो काय यामध्ये पहा, इफ हॉस्पिटल, आता प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये तुम्ही जॉईन केलात BPTH वाले अगोदरचे धरायचे नाहीत बरं का, इथून पुढचे धरायचे आपल्याला. ओके,
तर तुम्ही आता हॉस्पिटल प्रायव्हेटमध्ये जॉईन केलात, ओके, तर तुम्हाला पर पेशंट काय म्हणते, तुम्हाला पर पेशंट आहे ना 500 रुपये फीस द्यावी लागते 2 घंट्यासाठी. 500 रुपये फीस द्यावं लागते 2 घंट्यासाठी. जे काय तुमचा व्यायाम करून घ्यायचा असतो ना ऍक्सिडेंट केसवाल्यांना, ते त्यांच्यासाठी, ते थेरपी झाली ना एक प्रकारची. फिजिओथेरपी म्हणजे थेरपी आहे ना, तर ते करून घेण्यासाठी तुम्हाला 2 घंट्यासाठी 500 रुपये दिले जातात. आता दिवसाचे किती येतात, 1 येतो, 2 येतो, 3 येतो, 4 येतो. प्रत्येक हॉस्पिटलमध्ये एकाच असतो बरं का, एकच डॉक्टर असतो प्रत्येक हॉस्पिटलमध्ये, असे जास्त नसतात. हॉस्पिटलचं सांगतोय तुम्हाला. आणि दवाखाना टाकल्यावर तर चलल न चलल हे तुमची इच्छा, आम्ही नाही सांगू शकत. कारण की बीपीटीएचच्या अगोदरचे डॉक्टर्स आहेत सक्सेसफुल, पण इथून पुढचे डॉक्टर्स नाहीत सक्सेसफुल. लक्षात समजलं तुम्हाला. त्यामुळे तुम्हाला सांगतो या 4 पैकी तुम्हाला काय डिसिजन घ्यायचा आहे ते तुम्ही घेऊ शकतात. लक्षात समजलं. मी आता का सांगितलं आहे, कारण की एज्युकेटेड पॅरेंट्स देखील विचार काय करत आहेत, BHMSचा आणि BMSचा सोडून बरं का, BHMSचा करायचा आहे, BDSचा सोडून. BDS तर केलं, आता BPTSचा देखील विचार करत आहेत. त्यांना माहित नाही पुढे किती स्ट्रगल आहे, खूप स्ट्रगल आहे गाईज. त्याच्यामुळे सांगतो तुम्हाला योग्य ते डिसिजन घ्या. एज्युकेशन लोन देखील मी तुम्हाला याच्याबद्दल सांगितलं आहे, योग्य ते डिसिजन घ्यावं म्हणून तुम्ही, ओके. आणि सगळ्यात शेवटचा पहा गाईज, ऑल कोर्सेस, कोणता का कोर्स असणार, या ठिकाणी तुम्हाला तुमचं हार्डवर्क आणि तुमच्या स्किलवरतीच तुमची सर्व जी काय पुढची प्रोसेस असेल, इन्कम असेल किंवा तुमचं एज्युकेशन असेल, हे याच गोष्टीवरती राहणार. लक्षात समजलं. यामध्ये जर तुम्हाला काही क्युरीज वगैरे असतील, काय विचारायचं असेल, मी माझा खाली नंबर दिलेला आहे, तुम्ही मेसेज किंवा कॉल करून माझ्यासोबत डिस्कस करू शकतात, ओके. आणि आपली चॉईस फिलिंग ही लवकरच सुरू होणार आहे. तर सीट मॅट्रिक्स आल्यानंतर सर्व विद्यार्थ्यांना मी लिस्ट ग्रुपवरती फ्री देणार आहे. त्याच्यामुळे तुम्ही आत्ता लिस्ट मागू नका, सीट मॅट्रिक्स आल्यानंतर तुम्हाला लिस्ट दिली जाईल, ओके. लक्षात. यामध्ये जर तुम्हाला काही विचारायचं असेल कमेंटमध्ये विचारा, ओके. काय अडचण वगैरे असेल मला कॉल करा. बाय गाईज.